आज आपण बनवणार आहोत चिकन कढाई, दिल्लीवाला स्पेशल एकदम। त्यासाठी आपण चिकन मॅरिनेट करून घेतले, फक्त हळद टाकलेली याच्यामध्ये, हळदीने मॅरिनेट केलेले। हे आता थोडं वेळ बाजूला ठेवूया आपण। आणि खड्या मसाल्यांमध्ये आपण घेतलेले दालचिनी, इलायची, लवंगा, काळी मिरी, बस तेजपत्ता आणि 2 मिरच्या घेतल्या आणि 4 अख्खे लसूण टाकलेले। ह्या चिकन मध्ये अख्खा लसणाची भारी टेस्ट येते। आणि मसाल्यांमध्ये आपण घेतलेले गरम मसाला आहे, धना पावडर आहे, घरचा मसाला आहे वाटलेला आपला, हा आपली मिरची पावडर आहे अंबारी, आणि हा चिकन मसाला आहे। तर एवढेच मसाले आपण त्याच्यात टाकणार आहोत। आणि हे आलं लसूणची पेस्ट, ही एकदम बारीक नाही केली आपण, थोडीशी जाडसर ठेवली, त्याने एक छान टेस्ट येते। आपलं आता तेल एक, आणि जेवढं किलो मटन तेवढा किलो कांदा, याला कांदा जास्त लागतो। बाकीच्या चिकनला, आपलं सुक्या चिकनला जसं कांदा खोबरं याचं वाटण असतं, भाजून वगैरे आपण घालतो डाळ वगैरे, तसं या चिकनला घालत नाही। हा चिकन फक्त कांद्यातच हे केलं जातं। आता तेल आपण तापायला ठेवलेलं आहे। हां, आता चालू करूया आपण। ओके, तर सगळ्यात पहिलं जिरा थोडा हातावर हे करून आपण घेतलेलं आहे। जिरा असा मस्त तडतडला की यामध्येच आपण सगळे खडे मसाले आणि लसूण त्याला थोडं आपण हलवून घेणार आहे, ठीक आहे। आणि याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कांदा। आपण 1 कप तेल घेतलं होतं। या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं, कारण की एवढा कांदा परतण्यासाठी थोडंसं तेलाचं प्रमाण याला जास्त लागतं। आता कांदा हा लवकर शिजावा म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत। पूर्ण मीठ आत्ताच नाही टाकत आहे आपण, एक थोडंसं पाव चमचा मीठ आपण आता टाकतोय, ताकी कांदा लवकर शिजावा। कांदा आपल्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये चांगला हे करून फ्राय करून घ्यायचा आहे। थोडंसं जर तसं नाही केलं तर ती गोडी येत नाही, कांद्याची जी गोडी आहे ती त्याच्यामुळेच वाढते। थोडासा कांदा लालसर होऊन द्यायचा, हलकासा लाल रंग आला की भारी आहे। तर आता आपला कांदा जवळपास परतून झालेला आहे, मस्त सोनेरी रंग आलेला आहे त्यांना, हा परफेक्ट आहे। हा असा कलर येणं गरजेचं आहे। तो याच्यापेक्षा थोडासा जर कच्चा ठेवलं तर ती टेस्ट येणार नाही। हा असा कलर येणं गरजेचं आहे थोडासा। चिकन त्यामध्ये टाकतोय मॅरिनेट केलेलं, मसाले वगैरे काय नंतर टाकणार आहे। आता हे कांद्याबरोबरच चिकन 5 मिनिटं आपण परतून घेऊया। 5 मिनिटं परतल्यानंतर चांगलं एकजीव झाला पाहिजे कांदा आणि चिकन। चिकन मस्त परतून झालेलं आहे आपलं, आता या स्टेजपर्यंत आलेलं असेल। आता बघा कांदा किती कमी झालाय, कांदाचं पाणी होत जातं जसं जसं तुम्ही हे करतात। याला थोडं परतायची मेहनत जरा जास्त आहे या रेसिपीला, खाली लागलं नाही पाहिजे याची काळजी घेत चला। एक साधारण 1-1 मिनिटांनी परतत चला। आता आपण याच्यामध्ये टाकायचे मसाले बघूया। आता हे सगळे मसाले आपण ह्या एका ताटलीत ओतणार आहोत। ओके, आता हे सगळे मसाले आणि आलं लसूण पेस्ट असं आपण ओतलेलं आहे।
आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. हे मस्त असं. आणि हा आहे याचा मसाला. मसाला असा भिजवून ठेवला की थोडंसं असं पाण्यामध्ये तो फुगतो आणि त्याची खूप छान हे होते, एकत्र टेस्ट येते मस्त. ठीक आहे, आता आपण मसाला टाकणार आहोत चिकन मध्ये. आता आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचंय. हा, या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचंय. खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. एक एक मिनिटांनी थोडंसं असं परतायचंय, खाली बघायचंय, लागणार नाही याची काळजी घ्या. आता मस्त तेल सुटायला लागले, आता बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतूया, हलकसं. असं तेल सुटणं गरजेचं आहे. आणि आता रंग बघा भाजीला काय मस्त आलेली आहे. आपला इथे आता कुकर पण झालेला आहे, भात झालेला आहे. आता आपण इथं यामध्ये कधीही ना थंड पाणी नाही टाकायचं. आता इथून पुढे जे आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी, ते सगळं गरम टाकणार आहोत. तर गरम पाणी करायला ठेवलंय मी. ठीक आहे, आता बघताय तुम्ही असं तेल आता बाजूला व्हायला लागलंय सेपरेट. असं भाजीला असे रंगत यायला लागले. हीच वेळ आहे, याच्यावर थोडासा कोथिंबीर टाकली ह्या वेळेस मी थोडीशी. आणि आत्ता टाकायचं आपल्याला मीठ उरलेलं. मग अशी पाव चमचे मीठ आपण टाकलेलं होतं आणि आता जवळपास अर्धा चमचा आपण मीठ आता त्याला टाकणार आहोत. ठीक आहे, थोडं कमीच टाकतोय, नंतर जर वाटलं तर आपण त्याला वाढवू शकतो. आता याला चांगलं एकजीव करून घेऊया. मस्त चिकन शिरा. हे बघा लसूण, हा लसूण नंतर जेवताना एवढा भारी लागतो ना, हा अप्रतिम. एकदा करून बघा तुम्ही, मग काय. आता याचा स्वाद पूर्ण घरभर पसरलाय. मस्त कॉम्बिनेशन तयार झाले. इकडं आपलं पाणी तापत आलंय. आता आपण आणि याच्यात आपण आता थोडं थोडं पाणी टाकणार आहोत. ठीक आहे, तुम्ही पळीचं माप करून टाका तर गेलात तरी चालेल. यामध्ये पूर्ण पाणी टाकायचं नाहीये, थोडं पाणी टाकून हे वाढवायचं आहे तुम्हाला. म्हणजे तेल सुटायला लागलं की परत पाणी टाक, तेल सुटायला लागलं की परत पाणी टाक. मी आधीच सांगितलं होतं, थोडीशी कष्टाची जरुरी आहे इथं. साधारण पाणी टाकून आपल्याला 2 मिनिटं झालेली. खाली लागायला लागले. आता याला थोडंसं आपल्याला हे करायचंय व्यवस्थित.
हा आता व्यवस्थित शिजलेलं आहे सगळं. मसाला बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे. आता ही वेळ आहे, आपण यामध्ये उरलेलं, तुम्ही जर थोडं थोडं पाणी टाकून शिजवत राहिला तर टाईम लागेल, पण अजून भारी होईल. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही उरलेलं पाणी त्यामध्ये टाकू शकता. आपण सगळं पाणी ओतलेलं आहे. गरम पाणी होतं. साधारणतः मटणाचे थोडे पीस वर दिसतील एवढं पाणी आपल्याला त्याला ओतायचं आहे. आता तुम्ही बघताय सगळं तेल कसं लगेच वर आलं. हे आपण प्रत्येक वेळेस जे पाणी टाकलं आणि एवढं आता जे मेहनत केली ना त्याचं हे फळ आहे. हे जे तेल वर आलेलं दिसतंय ना ते. आता हे पाणी बऱ्यापैकी आटणार आहे आणि आपण आता यावर थोडं झाकण ठेवणार आहोत. साधारणतः अजून 20 मिनिटं लागतील याला शिजायला चांगलं. आणि 20 मिनिटात जे बनेल ते आपलं एकदम भारी. मध्ये मध्ये 5-5 मिनिटाला आपल्याला थोडंसं उलटनं फिरवून परत एकदा चेक करावं लागेल तोपर्यंत. आणि एका बाजूने थोडीशी हवा जायला जागा ठेवायची, पूर्ण पॅक नाही करायचं आपल्याला. ठीक आहे, ते आता 5 मिनिटांनी. हो 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 हो, थोडं मध्ये 5-5 मिनिटांनी आपल्याला बघायचं आहे. खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. आता तुम्ही बघू शकताय पूर्ण कांद्याचं जवळपास एकदम बारीक झालेला आहे कांदा, एकदम गाळ झालेला आहे कांद्याचा. यामध्ये आपण अजून थोडं पाणी गरम केलं होतं ते टाकणार आहोत. आता जास्त नाही, अजून 10 ते 15 मिनिटात आपली भाजी तयार. एक हलकंसं पाणी टाकलंय थोडं. आणि आता आपण याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. आणि आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. हो, तर जर बघू शकता तुम्ही मस्त स्वाद येतोय. आता यावेळेस आपण थोडंसं त्यावर आणि गॅस करूया बंद. ही आहे स्पेशल आपली चिकन कढाई दिल्ली. त्याला आता आपण करणार आहोत प्लेटिंग. आता आपण मस्त प्लेटिंग केलेली आहे. तर अशा रीतीने तयार आहे आपलं चिकन कढाई. आता आपण टेस्ट करून बघूया चिकन कढाई. पहिल्यांदा आपण थोडं भातासोबत बघूया, थोडं लिंबू पिळूया. एक नंबर टेस्ट झालेली आहे.
नक्की करून बघा, खाऊन बघा. मी आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह.